लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार असं एकूण चित्र दिसतंय। त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 3 युवा उमेदवारांच्या नावाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे। तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील, अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर आता शरद पवार यांनी अशा 20 जागा हेरल्या आहेत ज्या त्यांच्याच पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात आणि शरद पवार त्या 20 जागांवर नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे त्या 20 जागांपैकी सर्वाधिक जागा या जिथं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या आहेत। अजित पवार यांनी बंड केल्यापासून शरद पवार त्यांना धोबीपछाड देताना दिसतात, त्यामुळे हा देखील एक नवा डाव शरद पवार यांनी अजितदादांवर टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या 20 विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचे मतदारसंघ समाविष्ट आहेत। नेमके हे 20 विधानसभा मतदारसंघ कोणते आणि कोणाच्या समोर शरद पवार आव्हान उभं करणार आहेत या संबंधी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदार शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले। आमदारांचं संख्याबळ कमी असताना देखील शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत 10 जागांवर उमेदवार उभा करून त्यापैकी 8 जागांवर विजय मिळवला, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ 1 खासदार निवडून आला। शरद पवार यांचे जे 8 उमेदवार निवडून आले त्यातील बहुतांश नवे चेहरे आहेत। त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही युवकांना संधी देऊन विधानसभेत पाठवण्याची पवारांची रणनीती आहे। पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटल्याचंच यातून स्पष्टपणे दिसतं। महाविकास आघाडीतील जागा वाटपात आपल्या वाट्याला येतील अशा महत्त्वाच्या 20 विधानसभा मतदारसंघात तरुणांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत शरद पवार आहेत असं बोललं जातंय। या 20 जागांमध्ये धनंजय मुंडेंच्या परळीत, हसन मुश्रीफ यांच्या कागल, दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघाचा समावेश आहे। पक्ष सोडून गेलेल्या या प्रमुख नेत्यांच्या विरोधात शरद पवार युवकांना संधी देणार आहेत। यासह 20 मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे। युवकांसाठी नेमके कोणते मतदारसंघ असण्याची शक्यता आहे त्या मतदारसंघावर आपण एक नजर टाकूयात। या विधानसभा मतदारसंघांमध्ये अहेरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। इथं शरद पवार नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे। सध्या इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम आमदार आहेत। त्यांना पुन्हा तिकीट मिळाल्यास त्यांच्या विरोधात आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगी असा सामना होऊ शकतो। दुसरा मतदारसंघ आहे आष्टी विधानसभा। या मतदारसंघात देखील बाळासाहेब आजबे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत। बाळासाहेब आजबे यांना पुन्हा संधी मिळाल्यास त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून मेहबूब शेख हे उमेदवार असू शकतात। मेहबूब शेख हे एका सामान्य परिवारातील तरुण कार्यकर्ता असून शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे। आष्टीत सध्या त्यांच्या नावाची चर्चा आहे। तिसरा मतदारसंघ आहे दिंडोरी विधानसभा। सध्या इथं नरहरी झिरवळ हे विद्यमान आमदार आहेत। ते अजित पवार यांच्या सोबत आहेत। त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत अजित पवार यांच्या पक्षाकडून देण्यात आलेले आहेत। शरद पवार यांच्या पक्षाकडून नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे। इथं देखील बाप विरुद्ध मुलगा अशी लढत होईल। चौथा मतदारसंघ आहे गेवराई। गेवराईत सध्या लक्ष्मण पवार हे भाजपचे आमदार आहेत। बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे। त्यामुळे शरद पवार या ठिकाणी नव्या दमाचा तरुण चेहरा मैदानात उतरवू शकतात। पाचवा मतदारसंघ आहे परळी। परळीत मंत्री धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत, परंतु त्यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे विधानसभेला मुंडे यांच्या तोडीस तोड उमेदवार शरद पवार यांच्याकडून दिला जाऊ शकतो।
6वा मतदारसंघ आहे श्रीवर्धन. इथं आदिती तटकरे विद्यमान आमदार तर राज्याच्या मंत्री देखील आहेत. त्या देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिती तटकरे मंत्री होत्या. त्यानंतर अजित पवारांनी केलेल्या बंडावेळी वडील सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांनीही अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं. महायुतीत आल्यानंतरही त्या मंत्री झाल्या. त्यांच्या विरोधातही शरद पवार एका तरुण नव्या चेहऱ्याला संधी देऊ शकतात. 7वा मतदारसंघ आहे हडपसर. इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे हे अजित पवारांसोबत आहेत. या मतदारसंघात देखील शरद पवार नवा चेहरा उभा करू शकतात. 8वा मतदारसंघ आहे पुसद विधानसभा. या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवारांच्या सोबत आहेत. या मतदारसंघात देखील शरद पवार नव्या चेहऱ्याला संधी देतील अशी चर्चा आहे. 9वा मतदारसंघ आहे बारामती विधानसभा. बारामतीत सध्या अजित पवार हे विद्यमान आमदार आहेत. या ठिकाणी युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. शरद पवार त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा आहे. 10वा मतदारसंघ आहे अबळनेर विधानसभा. सध्या अनिल पाटील इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत आणि ते देखील अजित पवार यांच्या सोबत आहेत. या ठिकाणी देखील शरद पवार नवा चेहरा उमेदवार म्हणून देऊ शकतात. 11वा मतदारसंघ आहे उदगीर विधानसभा. इथं संजय बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत. ते देखील अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात देखील शरद पवार नवा चेहरा उभा करू शकतात. 12वा मतदारसंघ आहे इंदापूर विधानसभा. इथं दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. ते देखील अजित पवार यांच्या सोबत आहेत. या मतदारसंघात देखील शरद पवार नव्या चेहऱ्याला संधी देऊ शकतात. त्याची चर्चा इथं जोरात सुरू आहे. 13वा मतदारसंघ आहे अणुशक्तीनगर विधानसभा. इथं नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत. ते देखील अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात देखील शरद पवार नवा चेहरा उभा करू शकतात. 14वा मतदारसंघ आहे कागल विधानसभा. इथं हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत. ते देखील अजित पवार यांच्या सोबत आहेत. या मतदारसंघामध्ये देखील शरद पवार नवा चेहरा मैदानामध्ये उतरवू शकतात. 15वा मतदारसंघ आहे आंबेगाव विधानसभा. इथं दिलीप वळसे पाटील हे विद्यमान आमदार आहेत. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू राहिलेत. पीए म्हणून त्यांनी शरद पवारांसोबत काम केलं. त्यानंतर पवारांनी वळसे पाटलांना विधानसभेचं तिकीट दिलं, आमदार केलं, मंत्री केलं. परंतु त्यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. वळसे पाटील यांच्या विरोधात देखील शरद पवार नवा चेहरा उभा करतील अशी चर्चा आहे. 16वा मतदारसंघ आहे मावळ विधानसभा. इथं सुनील शेळके विद्यमान आमदार आहेत. त्यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडली आहे. त्यामुळे सुनील शेळके यांना पुन्हा तिकीट मिळाल्यास त्यांच्या विरोधात शरद पवार नवा तरुण चेहरा उभा करतील. 17वा मतदारसंघ आहे सिन्नर विधानसभा. इथं माणिकराव कोकाटे हे विद्यमान आमदार आहेत आणि ते देखील अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यांना पुन्हा तिकीट मिळाल्यास त्यांच्या विरोधात शरद पवार नवा चेहरा उभा करतील. 18वा मतदारसंघ आहे तुमसर विधानसभा. सध्या इथं राजू कारेमोरे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडली आहे. त्यामुळे राजू कारेमोरे यांना पुन्हा तिकीट मिळाल्यास त्यांच्या विरोधात शरद पवार नवा तरुण चेहरा उभा करतील. 19वा मतदारसंघ आहे फलटण विधानसभा. इथं दीपक चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडली आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील शरद पवार नव्या तरुण चेहऱ्याला संधी देतील. आणि 20वा मतदारसंघ आहे वडगाव शेरी विधानसभा. सध्या इथं सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत आणि ते देखील अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात देखील शरद पवार नव्या तरुण चेहऱ्याला संधी देतील अशी चर्चा आहे. आता या सर्व संभाव्य जागा आहेत ज्या शरद पवार यांच्या पक्षाला मिळू शकतात आणि या ठिकाणी शरद पवार नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची शक्यता आहे. या 20 जागांपैकी बहुतांश जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होऊ शकतो. ज्या ज्या आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे त्यांच्या विरोधात शरद पवार नवे चेहरे उभे करतील. या संभाव्य 20 जागांविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.